पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची सोय। या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत। सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था, पार्टी तसेच स्वागत समारंभ, वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध। यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी वीकेंड निवासाची सोय उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। साईनंदन रिसॉर्ट, पंढरपूर सांगोला रोड, खर्डी नजीक, पंढरपूर। संपर्क 9797 ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी माजी विधान परिषद सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांनी समन्स जारी केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। शनिवारी म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेत। राजकीय वर्तुळात हा रामराजे यांना मोठा धक्का मानला जातोय। या प्रकरणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सहभागी असल्याचा आरोपही करण्यात आला। पत्रकार तुषार खरात यांना सुरुवातीला अटक केल्यानंतर संबंधित महिलेलाही सातारा पोलिसांनी 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना ताब्यात घेतलंय। त्याचा गुन्ह्याचा तपास सातारा पोलिसांकडून वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। या प्रकरणात सातारा जिल्ह्याचे राजकारण पहिल्यापासून ज्यांच्या भोवती फिरतं होतं अशा विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार प्रभाकर घारगे यांना देखील वडूज पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवल्यानं पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितलंय। माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पुणे स्थित घरीही पोलिसांचे पथक चौकशीसाठी काही दिवसांपूर्वी गेलं होतं। रामराजे निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय हार्डवेअर सातारा जिल्ह्यात कायम चर्चेत राहिलंय। आता जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी रामराजे निंबाळकर यांचीही चौकशी होणार असल्यानं या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती पुढे येणार का याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे।